कुठलाही टाईमपास न करता मी सरळ मुद्द्यावर येणार आहे. तुम्हाला एडिटिंग जमत नसेल, एडिटिंग शिकायची असेल, तुम्हाला तुमच्या फोनद्वारे चांगली एडिटिंग करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये FEEN या ॲपचं पूर्ण ट्युटोरियल, पूर्ण माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. तर आपण आलो आहे आपल्या स्क्रीनवर. सर्वात अगोदर काय करायचं, प्ले स्टोअर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर FEEN असं ॲप सर्च करायचं. हे ॲप्लिकेशन आहे, त्याला डाउनलोड करायचं. मी डाउनलोड केलेलं आहे, ओपन करतो आहे. हे ॲप ओपन केल्याच्यानंतर असं दिसतं. इथे एक तुम्हाला प्लस आयकॉन दिसेल. हे मी अगोदर एडिट केलेले काही प्रोजेक्ट आहेत, पण तुम्हाला नवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर परत एक असं इंटरफेस येईल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला परत न्यू प्रोजेक्ट असं यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो सुद्धा व्हिडिओ एडिट करायचा तो व्हिडिओ तुम्हाला तिथे इम्पोर्ट करावा लागणार. तर हा व्हिडिओ मी घेतो आहे एडिट करण्यासाठी. हा व्हिडिओ घेतलेला आहे, इम्पोर्ट झाला आहे. हा व्हिडिओ असा दिसेल. सर्वात अगोदर इथून चालू करूयात आपण. तुम्हाला तुमच्या फोन म्हणजे जो व्हिडिओ आहे त्याचं ॲक्सेप्ट रेशो चेंज करायचा असेल. ॲक्सेप्ट रेशो म्हणजे काय असतो, त्या व्हिडिओची साईज असते बघा. ही ओरिजिनल साईज आहे. हे जे असतं हे आपण रीलसाठी वापरतो, म्हणजे तुमचं इन्स्टाची रील असू द्या, यूट्यूबची रील असू द्या, त्यासाठी हे फॉर्मॅट वापरलं जातं. 9:16 हे पोस्टसाठी असतं. हे यूट्यूबचे जे ऑडिओ व्हिडिओ असतात ना, 16:9 हे त्यासाठी वापरतात. हे सर्व साईजेस इथे उपलब्ध आहेत. तुम्ही कुठल्यासाठी कुठलं साईज वापरायचं ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. याला आपण ॲक्सेप्ट रेशिओ म्हणतो. तर आपल्याला रील बनवायची आहे, तर त्यासाठी हे हे फॉर्मॅट वापरायचं आहे. आणि इथं जे आहे हे कुणीही सांगणार नाही तुम्हाला. इथे तुमची फ्रेम रेट, व्हिडिओची जी फ्रेम रेट आहे ना, ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कुठल्या फ्रेम रेटमध्ये तुमचं काम करायचं. FPS म्हणजे फ्रेम पर सेकंड, म्हणजे 25वर करायचं आहे, 30 फ्रेम पर सेकंड किंवा 60वर करायचं. तर मी 60वर करणार आहे, कारण हा व्हिडिओ मी 60 फ्रेम पर सेकंडमध्ये शूट केलेला आहे. इथे राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे ते आपण प्रोजेक्ट सेव्ह करू शकतो आणि इथे एक्सपोर्ट करू शकतो. एक मिनिट, इथे एक्सपोर्ट करू शकतो. हे एक्सपोर्ट सेटिंगचं नंतर आपण शेवटला बघणार आहोत. हे झालं आहे. त्यानंतर आपण इथे येणार आहोत. हे जे स्टार्टिंगचे तुम्हाला 00 दिसतात, हे जे कर्सर आहे, इथे आपण व्हिडिओच्या कुठल्या टाईमवर गेलेलो आहोत ते टाईम ड्युरेशन इथं त्या फ्रेमवर दाखवतो. आणि जो हा हे जो आकडा आहे, याला त्या व्हिडिओची पूर्ण लेंथ, म्हणजे त्या व्हिडिओची लेंथ किती आहे हे हा दाखवतो. म्हणजे किती मिनटाचा तो व्हिडिओ तुमचा आहे हे तुम्हाला या इथे समजतं. आणि त्यानंतर जे हे आहेत हे प्ले एड आहे, म्हणजे तुम्ही इथे प्ले करू शकता, स्टॉप करू शकता. त्याच्यानंतर हे जे दोन आकडे आहेत, समजा माझे मी इथं एक स्प्लिट केले आणि इथे एक स्प्लिट केलं आहे. त्यानंतर मला समजा नेक्स्ट क्लिपवर जायचं असेल तर मी डायरेक्ट इथे क्लिक करणार. इथं क्लिक केलं की समोर जाणार. परत इथं क्लिक केलं की नेक्स्ट फुटेजवर आपण शिफ्ट होतो. पाठीमागे दाबलं तर पाठीमागेच्या जिथं कट केला तिथे जातो आपण. म्हणजे आपल्याला परत सारखं सारखं असं पुढे मागे करायचं काम नाही. आपण इथून डायरेक्टली पुढच्या कटवर जाऊ शकतो. ओके. आणि हे जे आहे ते अंडू आहे, म्हणजे मी आता हे दोन जे कट मारण्यातलं ते मला नाही पाहिजे, तर मला पाठीमागे यायचं आहे. म्हणजे माझ्यातून काही जर चूक झाली असेल तर इथून आपण अंडू आणि रेडी करू शकतो. समजा आता बघा, मी हे कट अंडू केलं आहे, गेला कट, किंवा मला ते परत पाहिजे असेल, म्हणजे परत त्या ठिकाणी जायचं असलं तर रेडू केलं, परत आला कट, तर मला नाही पाहिजे तर मी पाठीमागे जातो. झालं बघा, हे सगळे कट गायब झालेत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत या सेक्शनमध्ये. हे जे सेक्शन आहे इथे जाणार आहोत. तर या सेक्शनमध्ये हे जे प्लस आयकॉन आहे ना, इथे आपण आपल्या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड म्युझिक टाकू शकतो किंवा साऊंड इफेक्ट टाकू शकतो. तर इथे आपण जर क्लिक केलं त्यानंतर इथे असे ऑप्शन येतात. हे म्युझिक आहेत, हे साऊंड इफेक्ट आहेत आणि हे रेकॉर्ड आहेत. तर हे जे म्युझिक आहे ना, या म्युझिकमध्ये काही या इनबिल्ट ॲप्लिकेशनचे म्युझिक आहे ते तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही तुमच्या फोनमध्ये सुद्धा डाउनलोड केलेले एखादं सॉन्ग असेल, म्युझिक असेल, तिथून सुद्धा ते इम्पोर्ट करू शकता. किंवा एखादा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा तुम्हाला फक्त ऑडिओ पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओ, म्हणजे तुम्ही जर इथं क्लिक केलं, ओके केलं, तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओचा जर तुम्हाला फक्त साऊंड पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही. आता मला याचा फक्त ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट पाहिजे, तर बघा फक्त त्या व्हिडिओचा ऑडिओ आलेला आहे, तर सध्या मी ते डिलीट करतो. ओके. परत तिथे गेलो आपण म्युझिकवर, माय म्युझिकमध्ये गेलो. तर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओ बघितलं आहे आपण. त्यानंतर ॲप, म्हणजे आपल्या फाईलमध्ये जे काही म्युझिक असतात ना, तिथून आपण घेऊ शकतो. आता परत दाखवतो मी तुम्हाला. आता मध्ये मध्ये थोडंसं ॲड येणार आहेत, कारण ते फ्री व्हर्जन असल्यामुळे एखाद्या वेळेस ॲड येते तुम्हाला. फाईल ॲपमध्ये गेलो आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ज्या काही म्युझिक आहेत त्या तुम्ही इथून डाउनलोड, म्हणजे डायरेक्ट क्लिक करून डायरेक्ट तुम्ही त्याला इम्पोर्ट करू शकता तुमच्या प्रोजेक्टमध्ये इथून.
हे साऊंड इफेक्ट आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इफेक्ट दिसतील. म्हणजे तुमचे एखादा कॉमेडी व्हिडिओ असेल किंवा कुठल्याही प्रकारचे साऊंड इफेक्ट तुम्हाला जर वापरायचे असतील तर तुम्ही इथं प्लस म्युझिकवर क्लिक करायचं, इफेक्टवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इफेक्ट दिसतात. किंवा तुम्ही तुमच्या माय साऊंड गॅलरीमधून म्हणजे ॲप तुमचे जे डाउनलोड केलेले आहेत तिथून सुद्धा तुम्ही इम्पोर्ट करू शकता. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत रेकॉर्ड. तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॉइस ओव्हर टाकायचा, एखादा व्हिडिओ आहे जिथे तुम्हाला पाठीमागून बोलायचं काम पडेल असेल की मी हे इथं असं असं काम केलेलं आहे, तर आपण म्युझिकवर गेलो, रेकॉर्डवर गेलो आणि इथं आपण जिथून पण आपल्याला साऊंड इफेक्ट टाकायचं ते टाकू शकता. तर बघा मी तुम्हाला डायरेक्टली टाकतो. मी इथे हा व्हिडिओ एका जत्रेमध्ये शूट केलेला आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही जे बॅकग्राऊंड ऑडिओ आहे ते टाकू शकता. तुमचं जे रेकॉर्ड केलेला साऊंड आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर जे आहे टी, हे जे टी आहे ते टेक्स्टसाठी आहे. म्हणजे तुम्हाला एखादा फॉन्ट टाकायचं, एखादं नाव टाकायचं आहे, तर इथून तुम्ही ते नाव टाकू शकता या व्हिडिओ क्लिपवर. तर आपण टीवर क्लिक केल्याच्यानंतर इथं परत एक ऑप्शन येतं टेक्स्टवर. तर इथं अशा प्रकारचे तुम्हाला फॉन्ट दिसतील, प्रिसेट दिसतील. असे तुम्हाला जे पण प्रिसेट किंवा फॉन्ट वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही इथून सिलेक्ट करून टाकू शकता. तर मला हे बघा इथे काय भरपूर सारे प्रिसेट आहेत, भरपूर सारे फॉन्ट आहेत. मी हा सिलेक्ट केला आहे आणि इथे डबल क्लिक केल्याच्यानंतर मी इथे नाव टाकू शकतो. इथे काय मला नाव टाकायचं ते मी हॅलो असं नाव टाकतो, हॅलो. ओके, हां. आता हे इथं टेक्स्ट आलेलं आहे. हे बघा, हे जे आहे ते टेक्स्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर त्या दोन्ही बोटाने आपल्याला थोडंसं असं झूम करायची टाईमलाईन. इथून सुद्धा करू शकतो की इथून सुद्धा करू शकता. ही झूम झालेली आहे. हा बघा, हे टेक्स्ट आपण आलेलं आहे. आता या टेक्स्टला मला स्टार्टिंगपासून इथून घ्यायचं आहे, तर मी त्या टेक्स्टला क्लिक करणार, तिथे असं दाबून धरणार आणि थोडंसं असं समोर ढकलणार. तर हा टेक्स्ट समोर आला आहे. तुम्हाला कुठेही जरी हा टेक्स्ट मूव्ह करायचा असेल तर त्यावर क्लिक करायचं, त्याला दाबून धरायचं आणि पाठीमागे सुद्धा पुढे तुम्ही करू शकता. किंवा मला हा टेक्स्ट शेवटपर्यंत घेऊन जायचा असेल तर हा ॲरो आहे त्यावर क्लिक करायचं आणि असं जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत तुम्ही ते टेक्स्ट जो आहे तो फॉन्ट आहे तो घेऊन जाऊ शकता. आणि समजा तुम्हाला तो टेक्स्ट मूव्ह करायचा असेल, मला या ठिकाणी न पाहिजे, मला कॉर्नरवर घेऊन जायचं, असं कुठेही घेऊन जाऊ शकतो त्याला. मला इथं खाली टाकायचा इथं घेऊ शकतो, वरी ठेवायचा इथे ठेवू शकतो मी. आणि त्यानंतर जो दुसरा भाग आहे, आता मी हा टेक्स्ट डिलीट करतो. त्यानंतर जे आहे ते इमेजचं ऑप्शन दिसते तुम्ही यावर क्लिक करून या व्हिडिओच्या वर एखादा व्हिडिओ टाकायचा आहे, फोटो टाकायचा आहे, PNG टाकायची, लोगो टाकायचा आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काहीही आहे. पण PIP म्हणजे छोट्या स्क्रीनमध्ये तुम्हाला जर काही दाखवायचं असेल ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. किंवा तुम्हाला हाफ स्क्रीनमध्ये हा व्हिडिओ दाखवायचा आहे, हाफ स्क्रीनमध्ये दुसरा व्हिडिओ दाखवायचा आहे, ते सुद्धा तुम्ही इथून क्लिक करून करू शकता. तर ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर बघा, हे जे इमेजचं ऑप्शन आहे प्लस आयकॉनचं, त्यावर क्लिक करायचं आहे. आता इथं 3 ऑप्शन आलेत. इथून तुम्ही टेक्स्टसुद्धा टाकू शकता, एलिमेंटसुद्धा टाकू शकता आणि फोटो आणि व्हिडिओसुद्धा टाकू शकता. तर आपण एक व्हिडिओ घेऊयात. मी क्लिक केलं आहे, परत एक दुसरा व्हिडिओ सिलेक्ट केला आहे आणि तो व्हिडिओ याच्यावर आलेला आहे. बघा, हा छोटासा व्हिडिओ याच्यावर आलेला आहे आणि याची साईजसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. इथे आपल्याला या कॉर्नरमध्ये ठेवायचा, या कॉर्नरमध्ये कुठल्या कॉर्नरमध्ये ठेवायचा आहे तो व्हिडिओ आपण इथून सिलेक्ट करू शकतो. याला आपण कुठपर्यंत ठेवायचं हे सुद्धा आपण याला कट वगैरे करू शकतो आपण. आता मला हा व्हिडिओ डिलीट करायचा त्याच्यानंतर मला एखादा फोटो टाकायचा, तर मी एखादा फोटो घेतो. फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर हा फोटो आहे, तर हा फोटोसुद्धा मी असं घेऊ शकतो. कुठं ठेवायचं आहे ते डिलीट केलं. त्याच्यानंतर आले आपण मेन टाईमलाईन. ही जी मेन टाईमलाईन आहे ना, यावर आता आपण बघणार आहोत. आता समजा हा माझा व्हिडिओ आहे आणि मला याची कटिंग करायची, म्हणजे मला जो स्टार्टिंगचा पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे, कारण तो मला नाही पाहिजे इथपर्यंत समजा. तर मी याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्याच्यानंतर इथं एक स्प्लिट नावाचं ऑप्शन असतं बघा. इथं स्प्लिट केलं की इथून या व्हिडिओचे 2 पार्ट तयार होणार, एक हा स्टार्टिंगवाला आणि हा दुसरावाला. तर मला स्टार्टिंगचा पार्ट नाही पाहिजे, तर त्यावर मी असं क्लिक करणार आणि हे इथून डिलीट करणार. समजा माझा शेवटचा जो पार्ट आहे तो मला डिलीट करायचा आहे, जो चुकलेला आहे. परत त्यावर स्प्लिट करणार आणि हा जो शेवटचा पार्ट आहे, ही ब्ल्यू बॉर्डर दिसते म्हणजे याच्यावर सिलेक्टेड आहे, तर याच्यावर मी असं डिलीट करणार. आता प्रत्येक प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याच्यानंतर, प्रत्येक व्हिडिओ आपण इम्पोर्ट केल्याच्यानंतर शेवटला हा ॲटोमॅटिक पार्ट येत असतो ब्लॅकवाला, हे डिलीट करायचं तुम्ही विसरू नका. सर्वात अगोदर हे काम करायचं, हे डिलीट करायचं. आता हा व्हिडिओ जो आहे ते आपल्याला एडिट करायचा आहे. हा व्हिडिओ कट झालेला म्हणजे आपल्याला जे काय पार्ट आहे ते स्टार्टिंगचा पार्ट आणि शेवटचा जो पार्ट आहे ते डिलीट केलेला आहे, जे की आपलं चुकलेलं आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल माझं इथून एवढ्यात चुकलेलं आहे काय बोलायचं, तर मला मधला जो भाग आहे तो डिलीट करायचा. ते कसं करणार, तो सुद्धा डिलीट करता वेळेस मी त्याला स्प्लिट करणार,
जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत सिलेक्ट करणार आणि प्लस स्प्लिट करणार आणि त्याच्यावर क्लिक करून तो पार्ट डिलीट करणार. आता मधला पार्ट डिलीट झालेला आहे, तर मला ते नाही करायचं, मी परत अंडू करतोय. त्यानंतर जे ऑप्शन आहेत, आता हे जे खालचे ऑप्शन आहेत ना एडिटिंगचे, हे आपण एक्सप्लेन करूयात. आपण म्युझिक बघितली, टेक्स्ट बघितला, फोटो व्हिडिओ कसा इम्पोर्ट करायचा ते बघितलेलं आहे आणि ही टाईमलाईन बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता हे जे ऑप्शन आहेत यावर आपण थोडीशी स्टडी करूयात. सर्वात पहिला जो पार्ट आहे तो फिल्टरचा आहे. आपल्याला जेव्हा पण एखाद्या या व्हिडिओला फिल्टर वापरायचं, थोडंसं कलर गेट करायचं, शॉर्टकटमध्ये कलर गेट करायचं असेल तर फिल्टर हे बेस्ट ऑप्शन आहे. तर यावर क्लिक करणार, फिल्टरवर जाणार. फिल्टरवर गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे फिल्टर दिसत आहेत. बघा मी तुम्हाला दाखवतो. आता हे हे जे फिल्टर आहे मस्त स्काय ब्ल्यू दिसते, पण याची जी इंटेन्सिटी आहे थोडीशी जास्त वाटायली, तर तुम्ही इथून कमी करू शकता. ओके. आणि हे झालं, हे पूर्ण फिल्टर लागलेलं आहे. समजा माझ्या, एक मिनिट मी तुम्हाला बॅक घेऊन दाखवतो. फिल्टरवर गेलो आहे, मला नाही पाहिजे तर मी ओरिजिनलवर क्लिक करणार आणि ते येणार. माझे 2 पार्ट आहेत किंवा 3 पार्ट आहेत. आता माझी ही वेगळी क्लिप आहे, ही वेगळी, हा वेगळा व्हिडिओ आहे आणि हा वेगळा व्हिडिओ आहे. पण मला जे फिल्टर आहे सगळ्याला एकच लावायचं असेल तर ते कसं करणार आपण? फिल्टरवर गेलो मी, यावर हे एक फिल्टर लावलं आहे आणि इंटेन्सिटी तुम्ही ॲडजस्ट करा किती इंटेन्सिटी पाहिजे ती. आणि इथे बघा अप्लाय टू ऑल. अप्लाय टू ऑल म्हणजे माझ्या ज्या 3 क्लिप आहेत बघा, तुम्हाला दाखवतो. ही एक क्लिप, ही एक क्लिप, या तिन्ही क्लिपला मला ते फिल्टर ॲड करायचं असेल तर हे बघा, हे ब्ल्यू दिसते आणि हे दिसत नाही आहे. तर हे करण्यासाठी मला अप्लाय टू ऑल करावं लागणार. आता याच्यावर मी सिलेक्ट आहे, अप्लाय टू ऑल केले ना, त्यानंतर बघा यावर पण तो ब्ल्यू स्काय झालं आहे आणि यावर सुद्धा झालेलं आहे. म्हणजे तुमच्या सर्व व्हिडिओमध्ये सगळे जे व्हिडिओ क्लिप आहेत त्यावर ते फिल्टर अप्लाय होणार. कुठला इफेक्ट असू द्या, अप्लाय टू ऑल केल्याच्यानंतर ते सर्व क्लिपवर तुमच्या ॲटोमॅटिकली ॲड होऊन जाईल. आता हे झाला फिल्टरचा भाग. त्याच्यानंतर आहे ट्रिम. हा ट्रिम म्हणजे काय? ट्रिम आणि स्प्लिट या दोन वेगवेगळे ऑप्शन आहेत. स्प्लिट म्हणजे काय? एका क्लिपचे 2 भाग करणं. म्हणजे मी हे स्प्लिट केले, त्या व्हिडिओचे 2 पार्ट झालेत. ओके. अंडू करतोय. आणि जे ट्रिम असतं ना, ते ट्रिम काय असतं बघा, त्या त्या व्हिडिओला स्टार्टिंगपासून किंवा शेवटपासून ते तुम्हाला ट्रिम करायचं आहे, म्हणजे तो भाग कमी करायचा आहे. बघा हे स्टार्टिंगचा जो भाग आहे मला किती ठेवायचा आहे, किती कट करायचा आहे हे माझ्यावर डिपेंड आहे. मला फक्त इथून घ्यायचं आहे आणि हे इतकं घ्यायचं आहे. तर मी ते पार्ट ठेवू शकतो. त्या क्लिपमधला कुठला पार्ट आपल्याला ठेवायचा आहे ते आपण ट्रिमिंगद्वारे सिलेक्ट करू शकतो. ओके. राईट केलं. त्याच्यानंतर जो भाग आहे हा एफेक्ट्स म्हणून आहे. एफेक्ट्स म्हणजे इफेक्ट्स. आता या व्हिडिओवर मला एखादी इफेक्ट टाकायचे असतील तर त्यासाठी आपल्याला इफेक्ट्स या पॅनलवर जायचे, किंवा आपल्याला आता बघा हा छोटासा मी अगोदर ते क्लिप छोटीशी क्लिक करून घेतो म्हणजे तुम्हाला ते इफेक्ट्स दिसतील. इफेक्ट्सवर गेलो, त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आला पाहिजे, या पद्धतीने किंवा या पद्धतीने. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट जे आपण बघतो ना, ट्रान्झिशन वगैरे खूप जास्त चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ एडिट होतो, तर ते इफेक्टद्वारे ते चांगला दिसतो आपल्याला. कुठल्या प्रकारचा ती क्लिप कुठल्या प्रकारे ती दिसली पाहिजे हे बघा झूम आउट आहे, हे झूम इन आहे. हे बघा थोडासा झूम होतोय. मी अगोदर या व्हिडिओचे आवाज कमी करतोय म्हणजे तुम्हाला ते ऐकू येईल. बघा हे इफेक्ट्स आहेत. हा झूम इन होतोय, हा झूम आउट. अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आता इथे नॅचरल इफेक्ट आहेत. हे बघा पाऊस पडतोय, स्मोक आहे, अशा खूप भरपूर साऱ्या पद्धतीचे इफेक्ट तुम्हाला दिसतील. ब्लर आहे. असे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या अकॉर्डिंग जशा पद्धतीचे तुम्हाला इफेक्ट लागणार आहेत ना, त्या पद्धतीचे तुम्ही ते इफेक्ट अप्लाय करू शकता. त्यानंतरचा पार्ट आहे स्प्लिट. आपण स्प्लिट तर बघितलेले, एका क्लिपचे 2 पार्ट करण्यासाठी हे स्प्लिट उपयोगाचं पडते. त्याच्यानंतर डिलीट. समजा मला हा मधला पार्ट आहे, हा मधला पार्ट आहे, हा मला डिलीट करायचा, इथून मी डिलीट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर जो पार्ट आहे स्पीड. हे स्पीड जे ऑप्शन असतं ना, हे आपण स्लो मोशन किंवा एखादा व्हिडिओ फास्ट किंवा स्लो करण्यासाठी उपयोग पडतो. आता बघा हे क्लिप सिलेक्ट केली आहे, स्पीडवर गेलो आहे मी. सिलेक्ट केल्याच्यानंतर स्पीडवर गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. हे जे आहे ते ओरिजिनल आहे, हे रेग्युलर आहे. रेग्युलर म्हणजे काय? कर्व आणि रेग्युलर या दोन्हीमध्ये फरक काय आता आपण जाणून घेऊयात. कर्व हे प्रिसेट असतात ऑलरेडी बनवलेले. कर्व म्हणजे काय? हे जे दिसतंय ना तुम्हाला, याला आपण कर्व म्हणतो. अगोदर आपण रेग्युलर बघून घेऊयात. रेग्युलरमध्ये हे जे 1x आहे, 1x म्हणजे नॉर्मल स्पीड. जसं आपण व्हिडिओ शूट केला त्या पद्धतीचा तो व्हिडिओ प्ले होतो. ओके. पण आपल्याला फास्ट करायचं असेल तर आपण थोडंसं जरी 1x समोर गेलो, आता हे 2x गेलो, तर तो व्हिडिओ खूप जास्त फास्ट चालणार आहे. किंवा आपण कमीमध्ये गेलो तरी तो व्हिडिओ खूप असा, आता 2x झालेला आहे हा व्हिडिओ. थोडासा फास्ट करतो बघा, हे किती फास्ट व्हिडिओ चालला.
आपण जर जेवढं 1x समोर जाऊ तो वेळ, ते बघा किती फास्ट चाललाय तो व्हिडिओ. आणि मी 1x जर पाठीमागे गेलो, समजा 5x वर गेलो, तर ते बघा आता स्लो झाला व्हिडिओ. तुम्हाला एखाद्या व्हिडिओला स्लो मोशन टाकायचं जर असेल तर तुम्ही इथून तुम्ही स्लो मोशन टाकू शकता. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं 1x म्हणजे नॉर्मल स्पीड. अगोदर आवाजच कमी करून घेतो, डिस्टर्ब करतोय. स्पीडवर गेल्याच्या नंतर जेव्हा पण तुम्हाला 1xच्या मागे गेलात तुम्ही, जेवढं जेवढं मागे जाणार मायनसमध्ये तेवढं ते स्लो होणार, आणि जेवढं पुढे जाणार तेवढं ते स्पीडमध्ये होणार. बघा हे स्लो झालं आहे, हे स्पीडमध्ये झालं आहे. फक्त हे एक ऑप्शन आहे त्याचं स्पीड. आणि आता परत आपण 1x वर करून घ्या. हे झालं आपलं रेग्युलरचं काम. 1xच्या पाठीमागे झालं स्लो होणार, 1xच्या समोर गेलं स्पीडमध्ये होणार. आता हे कर्ववर आपण बघूयात. हे जे कस्टम ऑप्शन आहे ना, या कस्टमवर ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर इथं काही पॉईंट दिसतील तुम्हाला. आपले जे व्हिडिओ आहेत ते आपण या पॉईंटद्वारे स्लो किंवा फास्ट करू शकता. आता बघा हे जे दिसतंय तुम्हाला पॉईंट्स, हे नॉर्मल जे आहे ते हे 1x समजून चला. याच्या वर जर तुम्ही एखादा पॉईंट शिफ्ट केला तर हे स्पीड होणार, आणि खाली जर केला तर ते स्लो होणार. आता बघा हे फास्ट झालं, स्लो झालं, हे नॉर्मल झालं. आता बघा क्लिप बघा, ही फास्ट झाली, स्लो झाली, नॉर्मल झाली. तर या पॉईंटद्वारे तुम्ही तुमचे प्रीसेट तयार करू शकता, की एखादा पॉईंट ॲडसुद्धा करू शकता. किंवा आता हे बघा मी नॉर्मल करतो. ओके, हे व्हिडिओ स्टॉप केला आहे. बघा लक्षपूर्वक आहे का. हे जे पॉईंट आहे मी जर वर केला तर तो व्हिडिओ फास्ट होणार, मी जर खाली केला तर तो इथून इथपर्यंत जो व्हिडिओ आहे तो स्लो होणार. आणि तुम्हाला जर समजा एखादा पॉईंट डिलीट करायचा असेल तर तुम्ही इथं मायनस, हे बघा इथं डिलीट करू शकता किंवा ॲड करू शकता. मला परत एक इथं पॉईंट ॲड करायचा असेल, समजा मला इथे एक पॉईंट ॲड करायचा आहे. बघा मी तुम्हाला इथे मला एक पॉईंट ॲड करायचा आहे, तिथं प्लस आयकॉन आहे, तिथं आपण पॉईंट ॲड करू शकतो आणि त्या पॉईंटला आपण मूव्ह करू शकतो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कुठल्या जागी स्लो पाहिजे की कुठं फास्ट पाहिजे, तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. तुम्ही इथं जर हे बघा थोडंसं आपण करूयात थोडंसं. आता बघा हा मी सेट केला तर व्हिडिओ कसा दिसतोय बघा. ओके, हा व्हिडिओ छोटा आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येत नसेल. त्याच्यानंतर हे झालं कस्टमवर झालो आहे आपण. हे कस्टम बघितले, हे ऑलरेडी आता तुम्हाला कस्टम जर नसेल जमत ते ऑलरेडी रेडीमेड प्रीसेट आहेत बनवलेले. बघा हे त्या पद्धतीचं आहे. फास्ट झालं, स्लो झालं, हे बघा फास्ट, स्लो, फास्ट, अशा पद्धतीचं हे प्रीसेट बनवलेलं आहेत. ओके, आता हेच झालं स्पीडचं ऑप्शन आपल्याला. त्याच्यानंतर हे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे आवाज. तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या क्लिपचा आवाज खूप जास्त वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, इथून तुम्ही ते कमी जास्त करू शकता. तुम्ही वाढवला जास्त होणार, कमी केला पूर्ण कमी होणार. एखाद्या व्हिडिओचा आवाज तुम्हाला पाहिजेच नाही तर पूर्ण 0वर घेऊन द्यायचा, तर त्याचा आवाज पूर्ण कमी होऊन जाईल. आणि समजा अप्लाय टू ऑल केला तर पूर्ण व्हिडिओचा आवाज, सगळ्या क्लिपचा आवाज कमी होणार. तर सध्या मी नॉर्मल 100वर केल्याच्या नंतर नॉर्मल होतो. बघा तर आता त्याच्यानंतर हे जे व्हॉल्यूम झाले आपलं. आता फेड हे ऑप्शन कशासाठी असते बघा. एखाद्या व्हिडिओच्या ऑडिओ किंवा व्हिडिओला आपण फेड इन करू किंवा फेड आउट करू शकतो. हे ऑडिओसाठी स्पेशली काम करतं. बघा इथे तुम्हाला एक थोडंसं कॉर्नरला फेड दिसत असेल, बघा दिसतंय. याचा अर्थ असा आहे की ते स्टार्टिंगला आवाज कमी आणि स्लोली वाढणार. आणि आपण जर व्हिडिओच्या क्लिपला शेवटला गेलं, फेड आउट जर वाढवलं तर तिथे सुद्धा असा कर्व तयार होतो. बघा झाला कर्व तयार. बघा फेड इन म्हणजे स्टार्टिंगला आवाज कमी राहणार आणि जसजसा व्हिडिओ समोर गेला ना, हे बघा आवाज कमी वाढत जाणार. आणि फेड आउट म्हणजे आवाज लास्टला कमी होत जाणार. बघा आता हे व्हिडिओ बघा तुम्ही, आवाज कमी झाला. तर फेड इन आणि फेड आउट हे साऊंडवर तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे एकदम आवाज वाढला न पाहिजे आणि एकदम कमी न झाला पाहिजे, ते शार्प कटिंग चांगली वाटत नाही. तर फेड इन फेड आउट हे खूप चांगलं प्रोफेशनल वाटतं थोडंसं आपण केल्याच्यानंतर. आता हे क्रॉपचं ऑप्शन आहे. क्रॉप म्हणजे मला एखाद्या व्हिडिओला क्रॉप करायचं, हे खूप दूरून दिसते, मला थोडंसं क्रॉप करायचं. हे क्रॉपवर गेल्याच्या नंतर इथे भरपूर ऑप्शन आहेत. रेडीमेडसुद्धा तुम्ही क्रॉप करू शकता किंवा मी फ्रीली करणार, कारण मला जेवढं पाहिजे तेवढं मी क्रॉप करणार. तर मी थोडंसं त्या व्हिडिओला क्रॉप करून घेतो आहे, कारण तो व्हिडिओ जी मुलगी आहे ती प्रॉपर मला दिसली पाहिजे. तर त्या पद्धतीचे मी क्रॉपिंग करून घेणार आहे. फ्रीमध्ये गेल्याच्या नंतर जेवढं पाहिजे तिथं तुम्ही तसे क्रॉप करू शकता. तर बघा मी हे व्हिडिओ क्रॉप करून घेतला आहे आणि इथं राईटवर क्लिक केल्याच्यानंतर तो व्हिडिओ तेवढा क्रॉप झालेला आहे. आता हे व्हिडिओ बघा किती दूरून घेतला आहे आणि क्रॉप केलेला बघा किती क्लोज आलेला आहे. ओके, हा झाला क्रॉपिंगचा. त्याच्यानंतर रोटेट.
आता रोटेट म्हणजे काय, मला या व्हिडिओला किंवा असा व्हिडिओ आहे जे मी आडवा शूट केला आणि ते मला आता उभा पाहिजे असेल तर बघा मी रोटेट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक आडवा होणार, त्याच्यावर जेवढ्या आता तुम्ही क्लिक करणार ते रोटेशनमध्ये फिरत राहणार. ओके. हे मिरर, एखाद्या व्हिडिओला मिरर करायचं असं वेगळ्या अँगलनं दाखवायचं असेल तर हे उलटं होणार ते. आता बघा या मुलीचं जे तोंड आहे ना, या मुलीचं तोंड इकडे आहे तर मिररमध्ये इकडं होतं मिरर केल्याच्यानंतर बघा झालं. तर हे मिररिंगचं काम आहे. ओके. त्याच्यानंतर फ्लिप म्हणजे मिरर हे या बाजूचं काम करतं, या साईड आणि लेफ्ट आणि राईट साईडचं, आणि जे फ्लिप आहे ते अप डाऊनचं काम करतं. बघा फ्लिप हे उलटं काम करतं. कुठलाही ऑब्जेक्ट जर तुम्हाला फ्लिप किंवा करायचं असेल तर हे उपयोगी पडतं तुम्हाला. आणि फिट म्हणजे काय आहे माहिती आहे का, समजा बघा हे जे व्हिडिओ आहे हे थोडासा असा प्रॉपर फ्रेमिंगमध्ये नाही आहे, थोडंसं वरून साईड सुटलेलं आहे, तर फिट केल्याच्यानंतर तो ॲटोमॅटिकल्या फ्रेमला भरून तो व्हिडिओ येतो. आता जे हे बीजी ऑप्शन आहे ना, हे बीजी ऑप्शन काय असतं, बीजी म्हणजे बॅकग्राऊंड. आता समजा मला या व्हिडिओला बॅकग्राऊंड दुसरं टाकायचं असेल तर तुम्ही इंस्टावर भरपूर व्हिडिओ बघत असाल, त्याला व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड असतं, तर ते कसे करतात, इथूनच करतात. हे जे बीजी असलं ना, या बीजीवर क्लिक करायचं आणि इथे बघा ब्लॅक दिसते, ते ब्लॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे ती तुम्हाला ओळखत नाही. इथे व्हाईटवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यावर एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या कलरचं बॅकग्राऊंड आलेलं आहे. बघा रेड कलरचं, तुम्हाला ज्यासुद्धा कलरचं बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही घेऊ शकता. तर मी आपण इथे व्हाईट ठेवूयात. ओके. या प्रकारचं केलेलं आहे. आणि मला याला बॉर्डरसुद्धा देऊ शकता. समजा मला रेड कलरची बॉर्डर पाहिजे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्या व्हिडिओला बॉर्डर पाहिजे असेल तर आपण इथून अप्लाय करू शकतो. कोणत्या ब्लॅक कलरची पाहिजे ती, किंवा इथून हे बघा इथे जे ऑप्शन आहे प्लस आयकॉन, इथून आपण कलर सिलेक्ट करू शकतो कुठल्या प्रकारचं लाईट पाहिजे कुठं. इथून आपण ते बॅकग्राऊंड जी बॉर्डर आहे त्या व्हिडिओची आपण सिलेक्ट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता आपण सध्या मी ब्लॅक कलर ठेवतो, म्हणजे ते व्हाईटमध्ये ब्लॅक थोडंसं. त्या बॉर्डरची जी विड्थ आहे म्हणजे किती बॉर्डर जाड पाहिजे ती इथून आपण सिलेक्ट करू शकतो. तर इतकी ठेवूयात आपण, फ्रेमसारखी दिसेल ती. आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे म्हणजे पूर्ण क्लिपवर ते अप्लाय होणार. ओके. आता बीजी झालं, बॉर्डर बघितली आपण, बॉर्डर म्हणजे त्या व्हिडिओला बॉर्डर आलेली आहे, बीजी म्हणजे बॅकग्राऊंड आलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लर, हे ब्लर ऑप्शन कशासाठी आहे, त्या व्हिडिओवर आपण किती ब्लर ठेवायचं, एखादा जो ऑप्शन आहे जे आपल्याला दाखवायचं नाही आहे, एखाद्या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट आहे जी आपल्याला दाखवायची नाही, तर तिथं आपण ते बेसिक ब्लर अप्लाय करू शकतो. त्याची इंटेन्सिटी जी आहे ती कमी जास्त करू शकतो. ओके. इथून खाली मला नॉन करायची, कारण याच्यावर मला ॲड करायचं नाही ब्लर इफेक्ट, त्याच्यामुळे मी ते नाही करणार. ओके. नॉनवर क्लिक केल्याच्यानंतर ओके. ही ओपॅसिटी हा जे ऑप्शन आहे ना, समजा मी एखादा फोटो अपलोड केला आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, फोटो आहे, त्याची ओपॅसिटी मला कमी करायची आहे. आता मी याचं जे अगोदर क्रॉप करून घेतो आहे, जेवढं पाहिजे तसं फ्री अगोदर क्लिक करायचं, त्याच्यानंतर ते फ्रीली तुमचं क्रॉप होणार. राईट क्लिक केलं. आता मला हे जो लोगो आहे माझा, याला मला याची ओपॅसिटी कमी करायची, तर ती कशी होणार बघा. हे जे ओपॅसिटी ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे जे आहे हे तुम्ही जेवढं कमी करणार तेवढी त्याची ओपॅसिटी कमी होणार. जेवढी वाढवणार, व्हिडिओमधला कुठलाही तुमचं ऑब्जेक्ट, वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, काही असू द्या, तो व्हिडिओ क्लिप असू द्या, त्याची जी ओपॅसिटी आहे ती इथून आपण कमी करू शकता. लोगो असू द्या, फोटो असू द्या, व्हिडिओ असू द्या किंवा टेक्स्ट असू द्या, सगळ्यांची ओपॅसिटी इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके. ही झाली ओपॅसिटी. हे आता मी डिलीट करतो आहे. त्याच्यानंतर डी नॉईस, हे डी नॉईससुद्धा समजा एखादा खूप नॉईसी व्हिडिओमध्ये खूप नॉईस आलेला आहे, खूप जास्त नॉईस आला असेल तर आपण इथून डी नॉईस करू शकतो. हे झूम करू शकतो. आता हे झूम इफेक्ट आहेत बघा, ऑलरेडी प्रेसेट आहेत. बघा इथे क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ झूम झाला. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट या झूममध्ये आहेत. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, आता समजा मला या व्हिडिओचा ऑडिओ वेगळा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजे मला ऑडिओ वेगळा एडिट करायचा आहे आणि व्हिडिओ वेगळा एडिट करायचा आहे, त्याच्यावर बी रोल टाकायचे, तर इथून आपण एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करू शकतो. म्हणजे या व्हिडिओची मला ऑडिओ वेगळा काढायचा, तर इथं क्लिक केल्याच्यानंतर बघा या व्हिडिओचा ऑडिओ वर आला आहे. हा वेगळा ऑडिओ याचाच वर आलेला आहे. मी बॅक घेतलं तर परत त्याच्यामध्ये येणार एक्स्ट्रा ऑडिओ. आता हे वरचं ऑडिओ आपण याला कट वगैरे करू शकतो वेगळा ऑडिओ, किंवा त्याला आपण डिलीट वगैरे करू शकतो. कुठून आपल्याला डिलीट करायचं त्या तिथून. समजा मी बघा मला या व्हिडिओतला ऑडिओचा हा पार्ट कापून टाकायचा, तर मी इथून कापून टाकणार. ओके. बघा इथे ऑडिओ नाही आहे, इथे परत ऑडिओ आला आहे. तुम्हाला त्या व्हिडिओच्या ऑडिओला वेगळं एडिट करायचं असेल तर तुम्ही अगोदर त्या ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, नंतर एडिट करू शकतो. ओके. रिस्टोर्ड ऑडिओ केल्याच्यानंतर ते परत त्याच्यामध्ये मर्ज होणार. आता ॲटो कॅप्शन, हे ॲटो कॅप्शन तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही इंग्रजी शब्द आहेत किंवा हिंदी शब्द आहेत ते तुम्ही ॲटो कॅप्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता.
तर हे सध्या आपल्याला बघायचं नाही आहे, तर आपण हे कॅन्सल करूयात. त्याच्यानंतर या ऑप्शनचं स्टोरेज, रिव्हर्स, फ्रीज, PIP मोड. PIP मोडमध्ये आपण एखादी छोटी स्क्रीन आहे ती त्या व्हिडिओमधला जे क्लिप आहे, लोगो आहे, तर छोट्या स्क्रीनमध्ये आपण दाखवू शकतो. आपल्याला सध्या नाही पाहायचं. हे झाले मेनली जे खालचे ऑप्शन आहेत ते झालेले आहेत पूर्ण. आता आपण थोडेसे की फ्रेमिंगकडे लक्ष देऊयात. की फ्रेमिंग म्हणजे मला एखादा या व्हिडिओमधला ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह करायचा आहे, तर ते कसं करणार आपण. मी परत आपण टेक्स्टला की फ्रेमिंग लावून बघूयात. हे मी सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक हॅलो असा शब्द टाकेन. त्याच्यानंतर बघा इथे टाकल्याच्यानंतर इथे एफेक्ट्स आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ते फॉन्ट दिसतील. तुम्हाला जो काही फॉन्ट वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहेत. इथून तुम्ही तुमच्या गॅलरीमधले फॉन्टसुद्धा ॲड करू शकता. मराठी फॉन्ट जे आहेत ते इथून तुम्ही ॲड करू शकता आणि त्याला तसं तुम्ही लावू शकता. ओके, तर फॉन्टची साईज आहे, त्याच्यानंतर टायटल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट इथे पण आहे. त्या फॉन्टचा कलर आपण ब्लॅक ठेवायचा आहे किंवा तुम्हाला व्हाईट कलर कुठल्या प्रकारचा कलर ठेवायचा आहे ते इथून ठेवू शकता. तुम्हाला स्ट्रोक लावायचं असेल त्या फॉन्टला तर तुम्ही इथून ते प्रीसेट रेडीमेड आहेत ते तुम्ही लावू शकता. पण मला नाही पाहिजे, मी नन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा वेगळ्या तुम्हाला लेफ्टला घ्यायचं आहे, राईटला घ्यायचं आहे, सेंटरला घ्यायचं आहे. इथून तुम्हाला बोल्ड पाहिजे किंवा इथे अशा प्रकारचं तुम्ही एडिट करू शकता. हे तुमची लेटर स्पेसिंग किती ठेवायची आहे, हाईट किती ठेवायची त्या लेटरची, तिथून तुम्ही एडिट करू शकता. ओके, आणि हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रीसेट मिळतात, त्याला बॉर्डर किंवा अशा प्रकारचे इफेक्ट तुम्ही तिथे लावू शकता. तर इथे मला नाही पाहिजे. ओके, मी इथून बॅक करणार आहे. तर हा टेक्स्ट आहे याला आपण की फ्रेमिंग वापरणार आहे. तर की फ्रेमिंग म्हणजे काय आता आपण बघणार आहोत. पहिले आपण याची ड्युरेशन थोडीशी वाढवून बघूयात. तर बघा यावर क्लिक करायचं सर्वात अगोदर, टेक्स्टवर किंवा त्या फोटोवर क्लिक करायचं किंवा त्या व्हिडिओवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे वरी काही ऑप्शन दिसतील तुम्हाला. आता हे ऑप्शन आता आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर एडिट हे ऑप्शन दिसते, म्हणजे आपण या टेक्स्टला एडिट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट्स, फॉन्टची साईज वगैरे कमी जास्त करू शकता, त्याचे कलर वगैरे चेंज करू शकता. इथून सगळं आपण त्या फॉन्टबद्दलचे जे प्रॉपर्टीज आहेत ते आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, त्याच्यानंतर मोशन आहे. मोशनमध्ये याच्यामध्ये ते जे फॉन्ट कशा पद्धतीने येणार आहेत ते आपण मोशन ॲड करू शकतो फॉन्टला वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा इथून सुद्धा ते खूप जास्त सिनेमॅटिक वाटतं जर तुम्ही थोडंसं झूम करतो त्याला, आणि त्याचे ड्युरेशन पण सुद्धा जास्त करू शकता. आता हे बघा फ्लिप स्लोली येणार, स्केल होणार, थोडंसं झूम होणार. ओके, मी त्याचे ड्युरेशन जास्त वाढवू शकतो, म्हणजे तेवढ्या स्लोली ते झूम होणार. मी जर ड्युरेशन कमी केली तर तेवढ्या फास्ट ते येणार. याच्यामध्ये स्पिन होणार, स्लाईड होणार, वरून रिव्हील होणार असं, आणि हे खालून येणार असं. ठीक आहे, अशा पद्धतीचे तुम्ही त्या टेक्स्टला जे ट्रान्झिशन आहेत किंवा जे इफेक्ट आहेत ते वापरू शकता. तर याच्यानंतर इथे इनचे आहेत, आता हे आउटचे पण आहेत. समजा हा बघा आता स्केलमध्ये येणार. ओके, असं झूम इन होणार. आता इथे आउटवर क्लिक केल्याच्यानंतर तो फॉन्ट कशा पद्धतीने जायला पाहिजे इथे सुद्धा तुम्ही तसं करू शकता. आता जाताना कसा जाणार तो इथे दिसलेला आहे, हा स्केल होऊन जाणार, येताना झूम होणार आणि जाताना स्केल होऊन जाणार. बघा आता ते तुम्हाला लक्षात येईल हे मी कसे इफेक्ट दिलेत. बघा आला, आणि जाताना तो झूम होऊन जाणार शेवटला बघा इथून. ओके, अशा पद्धतीचे तुम्ही मोशनमध्ये इफेक्ट्स ॲड करू शकता त्या टेक्स्टला. आता जे मेनली आपण ज्याच्यासाठी आलो ते की फ्रेमिंग. की फ्रेमिंग म्हणजे काय असतं, की फ्रेमिंगद्वारे कुठल्याही प्रकारचा आपण जो ऑब्जेक्ट असेल, फोटो असेल, त्याला मूवमेंट देऊ शकतो. आता ती कशी करायची, आता याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथे की फ्रेमचं नाव आहे प्लस आयकॉन, ते मी दाबलं आहे. आता इथे बघा एक की फ्रेम लागलेली आहे, म्हणजे इथे एक लॉक लागलं आहे. तर त्याच्यानंतर इथे मला काही करायचं नाही. मला समजा फक्त या टेक्स्टला काय करायचं आहे, वर घेऊन जायचं आहे. थोडंसं पुढं आल्याच्यानंतर इथपर्यंत व्हिडिओ आल्याच्यानंतर हा टेक्स्ट वर गेला पाहिजे. तर थोडंसं जिथं आपल्याला मूवमेंट पाहिजे तिथं आपण ती क्लिप घ्यायची आणि त्या टेक्स्टला धरून थोडंसं असं पकडून वर ठेवायचं. ओके, आता इथं याला मूव्ह केल्याच्यानंतर ते ॲटोमॅटिकली तिथे की फ्रेम लागली. आता बघा ते कसं मूव्ह होणार, गेलाय वर ॲटोमॅटिक. आता मला परत ते जो टेक्स्ट आहे ना तो मला परत खाली यायला पाहिजे. इथपर्यंत गेल्याच्यानंतर तो परत खाली यायला पाहिजे, लगे खाली इथपर्यंत. तर इथपर्यंत येणार तो, इथून इथून बघा तो ॲटोमॅटिकली तिथपर्यंत येईल. ओके, आलाय खाली. म्हणजे आपण कुठलाही, आता हे टेक्स्टवर दाखवलं, आता मी तुम्हाला फोटोवर दाखवतो. प्लस आयकॉनवर क्लिक केलं आहे, एक फोटो ॲड केला आहे. त्याच्यानंतर बघा हा एक स्क्रीनशॉट पकडून चला, त्याच्यावर थोडीशी ड्युरेशन वाढवली आहे.
तिथे पण जिथून पण मला मूवमेंट पाहिजे, समजा मला इथून मूवमेंट पाहिजे त्याच्यावर की फ्रेम ॲड केली. इथे आल्याच्यानंतर हा या कॉर्नरला गेला पाहिजे, तर त्याला पकडलं आणि इथे घेऊन गेलो, म्हणजे इथे ऑटोमॅटिक एक की फ्रेम लागलेली आहे. इथे स्टार्टिंग पोझिशन ही एंडिंग पोझिशन. तर बघा ते चालू केल्याच्यानंतर कसे मूव्ह होतात. गेलं आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही कुठलाही व्हिडिओ, फोटो, फॉन्ट वगैरे मूव्ह करू शकता. त्याच्यानंतर आता जे ऑप्शन आहेत की फ्रेम झालेलं लॉक आहे. आता इथे जर मी लॉक केलं तर हा जो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मूवमेंट होणार नाही आहे, तिथं आपण ते लॉक करू शकता. आता मला या व्हिडिओ क्लिपची डुप्लिकेट करायची आहे, डबल करायची, म्हणजे मला हीच क्लिप परत पाहिजे असेल, इथं स्प्लिट करतो आहे, मला ही क्लिप परत करायची असेल तर याला डुप्लिकेट करून आपण सेम ही क्लिप इथे आणू शकतो. किंवा मग याला आपण ही क्लिप मला वर पाहिजे असेल, ओव्हरलेमध्ये दाखवायची असेल, तर आपण इथून ओव्हरलेमध्ये तो सुद्धा दाखवू शकतो. PIP मोड बघा ही वर आलेली. बॅक घेतो परत. त्याच्यानंतर जे ऑप्शन आहेत ना, डिलीट, मला एखादा व्हिडिओमधला पर्टिक्युलरली पार्ट जो आहे ते डिलीट करायचा आहे, तर तिथून मी एक अगोदर एलिमेंट घेऊन दाखवतो तुम्हाला यावेळेस. हे एक इमोजी घेतला आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं. हा जो इंस्टाचा जे लोगो आहे ना, याला डिलीट करायचं असेल तर इथून डिलीट करू शकतो, इथून अंडू करू शकतो. याला मूवमेंट करायची असेल तर की फ्रेमद्वारे आपण देऊ शकतो, लॉक करू शकतो. लॉक केल्याच्यानंतर हे कुठेही मूव्ह होणार नाही, किती जरी मूव्ह केलं तर ते मूव्ह होणार नाही, दाबून धरलं तरी मूव्ह होत नाही, जागेवर फिक्स राहतो. हे लॉकचं काम आहे. त्याच्यानंतर डुप्लिकेट आहे, ते त्याचं डुप्लिकेट झालं आहे बघा, हे लोगो डुप्लिकेट झालं आहे. मी त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. असं इथे एक लोगो आहे, इथे एक लोगो आहे, त्या लोगोची साईज मी कमी जास्त करू शकतो. थांबा, याला डिलीट करतो. कमी जास्त लाईट साईज करू शकतो याला इथून असं पकडून. हे झाले सगळे ऑप्शन. आता समजा हे पूर्ण आपण, आता याला मी थोडंसं कॉर्नरला घेऊन जातो इथे असा, आणि हे डिलीट करतो आणि हा शेवटपर्यंत घेऊन जातो असा पार्ट. हा व्हिडिओ फक्त कुठले फंक्शन्स किंवा कुठलं ऑप्शन कुठल्या प्रकारचं काम करतं आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे. आता हे इथपर्यंत सेट केलं मी. आता हा व्हिडिओ आपला एडिट झालेला आहे. एडिट झाल्याच्यानंतर आता जे काही ॲडव्हान्स फीचर आहेत आपण बघूयात, पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. जे बेसिक्स जे असतात, कुठले ऑप्शन कशा प्रकारे काम करतात, ते हे तुम्ही या व्हिडिओद्वारे लक्षात घेऊ शकता. थोडीशी प्रॅक्टिस करा व्हिडिओ एडिट करण्याची. आणि समजा आता आपण एक्सपोर्ट करत जाणार आहोत. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट करताना या कॉर्नरला ब्ल्यू आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. हे 1080p फुल HD, हा 2K आणि हा 4K व्हिडिओ. इथे ॲटो पण आहे आणि मॅन्युअल पण आहे, पण कधी पण मॅन्युअलमध्ये गेल्याच्यानंतर 4K करा. ही किती फ्रेम रेटने तुम्ही शूट केलं होता, तुम्हाला कुठल्या FPS ने एक्सपोर्ट करायचं आहे. मी 60वर केला होता रेकॉर्ड, आणि 60 फ्रेम पर सेकंडलाच मला ते एक्सपोर्ट करायचं आहे. आणि इथे जे बीट रेट आहेत, हे बीट रेट तुम्ही जेवढं जास्त करणार तेवढी तुमच्या जी फाईल साईज आहे ती वाढणार, जेवढी कमी करणार ती फाईल साईज तेवढी कमी होणार. तर मी थोडंसं, जेवढी बीट रेट जास्त असतील तेवढे त्या व्हिडिओची जी डेप्थ असते ना, ती चांगली असते, जी क्लॅरिटी असते ती जास्त वाढून येते. तर मी थोडंसं 90वर करणार आणि इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिट करून एक्सपोर्ट करू शकता. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मला तुम्ही मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये मी फियन या ॲप्लिकेशनचं कुठलं ऑप्शन कशा प्रकारे काम करतं हे पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. फॉलो करायला विसरू नका, आणि कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर मला मेसेज करा, मला विचारा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. आणि याच्याहून ॲडव्हान्स टॉपिकवर तुम्हाला जर एडिटिंग शिकायची असेल किंवा दुसऱ्या ॲप्लिकेशन संबंधित तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.